नमस्कार मंडळी, मी अदिती आदित्य जुनेवाला तुमचं स्वागत करत आहे. तर आज आपण आलो आहोत 69चा पिझ्झा खायला बीन स्ट्रीट मध्ये. तर चला जाऊया आणि खाऊया पिझ्झा. आपण आता कोणता पिझ्झा बनवत आहे भैया? आपण तंदुरी पनीर पिझ्झा बनवतोय. अच्छा, तर त्याची काय प्राइस असते? आपल्या स्टार्टिंग प्राइस आपल्या पिझ्झाची 59 पासून चालू आहे. अच्छा, आणि या पिझ्झाची प्राइस आपली 80 रुपीज आहे. अच्छा, आता हे तुम्ही कोणता सॉस लावला आहे? आपलं मेन वैशिष्ट्य एक आहे की सगळे सॉसेस आहेत आपण सेल्फ मेड बनवतो. तंदुरी पनीरचा सॉस आहे, त्याच्यामुळे तंदुरी पनीर पिझ्झा सॉस वगैरे सगळं मिक्स करून आपण तयार केलेलं आहे. अच्छा, आता हे मेयोनीज का? चीजमेंट आहे. अच्छा, चीजमेंट आहे, ऑरिगॅनो चिली फ्लेक्स वगैरे स्पायसीनेस प्रमाणे आपल्याला मेन आपल्या इथे एक वैशिष्ट्य आहे की स्पायसीनेस जेवढं म्हणजे तेवढं आपण स्पायसी करू शकतो आणि वेगवेगळ्या चरणाच्या हिशोबाने तयार केलेलं आहे. म्हणजे एखाद्याला जर जास्त स्पायसी खायचं असेल तर तुम्ही ते पण ऍड ऑन करून करू शकतो. अच्छा, म्हणजे कसं बाकीकडे ते करता ते नाही, पण आपण सेल्फ मेड केल्यामुळे चटणी आपलं तसं बनवलेलं आहे. अच्छा, म्हणजे बाकीकडे कसं एकदम जसं आहे तसं आपल्याला खायला भेटतं, पण तुमच्या इथे जर आपल्याला जर टेस्ट वगैरे जर जास्त हे करायचे असेल, स्पायसी करायचे असेल तर इझिली. तर तुम्ही आता हे आपलं चीज वापरत आहे, तर कोणत्या कंपनीचं आहे? आता हे जे अमूलचं आहे. अमूलचं आहे. जर एक्स्ट्रा जर चीज पाहिजे असेल तर आपल्याला ते पण भेटेल का? हा, ऍडॉन करून ऍडॉन सर्व्हिसेस आहे त्याच्यामध्ये. एक्स्ट्रा करायचं 10 रुपीज 20 रुपीज त्याच्याप्रमाणे आहे. डिपेंड करते पिझ्झावर. जर चीजवर घेतलं तर 20 रुपीज आहे. अच्छा, नॉर्मल जर घेतलं 10 रुपीज. आता जे व्हेजेस वगैरे आहेत तुम्ही त्या व्हेजेस मध्ये कोणकोणते व्हेजेस असतात? व्हेजेस मध्ये आपल्याला कॅप्सिकम आहे, टोमॅटो आहे, नंतर पेप्रिका वगैरे जे असतात ते ऍड करून डिपेंड करते की कशा हवी करायचं. म्हणजे व्हेजेस पण आपण जर आपल्या मर्जीनुसार आपल्याला पाहिजे तर आपण त्या घेऊ शकतो. अच्छा, ब्लॅक ऑलिव्ह वगैरे पण आपण जर करायचं समजा ते करू शकतो. हा, त्याला अंदाजा किती वेळ लागतो बनायला या पिझ्झाला? 7-8 मिनिटांमध्ये तयार सगळं रेडी होते. अच्छा, अजून आपल्याकडे काय काय अवेलेबल आहे? आपल्याकडे पिझ्झा वगैरे आणि शेक्स मध्ये कॅडबरी, कॅडमियम आणि मेन आपले जे थिक कॉफी आपली सगळ्यात फेमस आहे. त्याचे काय चार्जेस आहेत शिका? कॉफीचे 40 रुपीज. अच्छा, आपल्याकडे म्हणजे ऑनलाईन पण आहे सगळं? नाही, झोमॅटो वगैरे नाहीये का? म्हणजे फक्त आपल्याला जर खायचं असेल तर डायरेक्ट तुमच्या इथे कॅफेला येऊन एन्जॉय करायला लागेल आपल्याला. पिझ्झा मध्ये अजून कोणते आहेत का डिफरंट तुमच्याकडे व्हरायटीज? 7-8 प्रकारचे पिझ्झा आहेत, पण बेसिक जे आपल्या बेसिक पिझ्झा जे बेज लोडेड पिझ्झा आता त्याचे स्टार्टिंग 69 पासून तुम्हाला आहे. मग बाकी जर पनीर मध्ये पाहिजे पनीर टिक्का वगैरे आपल्या एकदम स्पेशल सर.
तर इथे आलाय आपला 79 वाला तंदुरी पिझ्झा. तर त्याला आपण हे ट्राय करूया. एकदम मस्त बेक झालेला आहे. बेस पण तुम्ही पाहू शकता. तर त्याला ट्राय करूया. त्यांनी म्हणण्यासारखं त्यांचं चटणीचा वगैरे एकदम मस्त फ्लेवर येत आहे. तर आपण त्यांची स्पेशल कॉफी पण ट्राय करूया 40 वाली. एकदम थिक अशी कॉफी आहे. जर तुम्हाला एकदम प्रीमियम बजेटमध्ये एकदम मस्तवाला पिझ्झा ट्राय करायचा असेल तर नक्की या बीन स्ट्रीटला. नमस्कार मंडळी. तर आज आपण आलो आहोत बीन स्ट्रीट इथे, जे की आनंद नगरला आहे. तर चला आपण बोलूया त्यांच्या ओनरशी की त्यांनी हे कसं चालू केलं आहे. तर भैया तुमचं नाव काय? नमस्कार, मी रोशन भिसे, ओनर फाउंडर ऑफ बीन स्ट्रीट. अच्छा. आम्ही हा प्रवास चालू केला 2019 पासून. 2019 आपण श्रीनगरला ब्रँच टाकली होती पहिल्यांदा. त्यानंतर आम्ही स्टुडंट बेस फोकस एकच मोटिव्ह होतं की स्टुडंट आपण क्वालिटीचं जे टॅकलाईनचे प्रोडक्ट्स आहेत ते आपल्याला प्रोव्हाइड करायचे होते. त्याच्यामुळे मग आपण सगळ्यात पहिल्यांदा जर कॉफी स्टार्ट केली, 20 रुपयापासून कॉफी स्टार्ट केली. कॉफीच्या 20 रुपयापासून चालू केलं होतं. काही कारणास्तव आपण मार्केटच्या रेटनुसार त्यामुळे आपण हळूहळू प्राइस वाढत गेलो. आज आपली प्राइस 30 होती, नंतर आज 40 रुपये आहे. आपलं मेन मोटिव्ह येतं की पोरांना क्वालिटी आणि मेन टेस्ट भेटली पाहिजे. तुमच्याकडे काय स्पेशालिटी काय आहे? स्पेशालिटी म्हणजे मेन आपण पिझ्झा आणि कॉफी हे दोन मेन आपले वैशिष्ट्य आहेत आपल्या. आणि पिझ्झाचे जे आपलं 7-8 प्रकार आहेत त्याच्यापैकी मेन बेसिक रेंज आहे ते पण प्रीमियम मध्ये आपण कव्हर करतो. त्याच क्वालिटीचं आपण प्रीमियम मध्ये देतो आणि बेसिक मध्ये पण तेच कव्हर करतो. सगळ्यात स्टार्टिंग प्राइस काय आहे पिझ्झाची? 69 रुपीज. अच्छा. ते कोणतं आहे 69 वाला? व्हेज लोडेड. व्हेज लोडेड. आणि त्याच्यामध्ये म्हणजे जसं जसं आपले ऍड ऑन वगैरे पण आपल्याला त्याच्यामध्ये काही करायचे असेल तर आपण त्याच्यात बेसिक पिझ्झा मध्येही करू शकतो. ऍड्रेस काय आहे आपला? आपला मेन कमानीच्या बाजूला आहे. अच्छा. आणि टायमिंग काय असतो? सकाळी 10:30 ते रात्री 10:30 पर्यंत 10 पर्यंत येतो. अर्धा एक घंटा. तर मग मंडळी तुम्हाला जर सगळ्यात स्वस्तवाला पिझ्झा 69 तर नांदेडमध्ये खायचा असेल तर नक्की या बीन स्ट्रीटला. तर भैया तुमचं हे फ्रँचायझी आहे का? हा, हे आपलं फ्रँचायझी मॉडेल केलेलं आहे आपण. अच्छा. आता आपली पहिली शाखा पुण्याला टाकली होती आणि आपली दुसरी शाखा आपण सरांना दिलेली आहे. अच्छा. तर सर तुमचं नाव काय? माझं नाव गजानन गंगे आहे. अच्छा. तर तुम्ही ही आनंद नगरची जी सरांची शाखा आहे ती तुम्ही पाहता का? हो. अच्छा. तर तुम्ही इथे दिवसभर तुम्ही या शाखेला तुम्हाला अवेलेबल राहतात? इथं असतो समजा. अच्छा. आणि सरांची जी शाखा एक ओपन केली ती टेम्पररी टाइम साठी श्रीनगरला. तर तिथं आम्ही व्हिजिट दिलं होतं आणि आम्हाला सगळे प्रोडक्ट आवडले, कॉफी, पिझ्झा वगैरे. आणि टेस्ट केलं तर नांदेडमध्ये एकदम उत्तम प्रकारे आम्हाला असं पिझ्झा भेटला होता त्या टाइमला. तर आमच्या मनामध्ये शंका म्हणजे हे आला होता, एक आयडिया आली होती की हे पण स्टार्टअप आपण स्टार्ट केला पाहिजे. पण हे स्टार्ट करायला पाहिजे त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन. तर हा स्टार्टअप उभा करण्यासाठी मग सरांची आम्ही म्हणजे मुलाखत घेतली आणि बोललो. तर त्या उद्देशाने सरांना आम्हाला ब्रँच देऊन टाकलेला. अच्छा. म्हणजे सरांनी तुम्हाला याच्यासाठी प्रोत्साहन दिले की चला तुम्ही फ्रँचायझी घेऊ शकता. आणि म्हणजे तुम्हाला वाटलं की प्रीमियम क्वालिटी मध्ये पिझ्झा भेटतात तर तुम्ही पण हे चालू करायला पाहिजे सरांच्या सोबत. प्रीमियम मध्ये म्हणजे नांदेडमध्ये अंडर 100 च्या मध्ये तुम्हाला एकदम उत्तम प्रकारचा पिझ्झा या शाखेमध्ये भेटणार आहे बीन स्ट्रीट मध्ये. तर ही वाली किती दिवस झाले चालू करून? ही वाली 1 मंथ झालं सध्या. अच्छा. म्हणजे डिसेंबर मध्ये चालू केलेली आहे? डिसेंबर मध्ये चालू झाली. थँक्यू.